नमस्कार मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बाजारात अनेक फ्रॉड एजन्सीज, रिकव्हरी एजन्सी म्हणता येईल आपल्याला, यांच्या मार्फत नागरिकांची कशी पिळवणूक केली जाते, छळ केला जातोय, याविषयी आपल्याला मला थोडीशी माहिती द्यायची होती. यासाठी म्हटलं आज एक व्हिडिओ बनवून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देता येईल. काही दिवसापूर्वी एक टू व्हीलर रस्त्यामध्ये अडवून या रिकव्हरी गुंडांनी आपल्या हद्दीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. हद्द पोलीस स्टेशनची दुसरी असताना त्यांनी त्या व्यक्तीला रस्त्यामध्ये अडवून त्याला शिवीगाळ करत 5-6 जण होते, त्यामध्ये एक महिलांचा देखील समावेश होता. 5-6 जणांनी ते अडवून आपल्या हद्दीत आपल्या ऑफिसवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने जाता जाता गाडीवरून मला कॉल केला की साहेब, माझ्या यशस्वी गाडी धरलेली आहे, रिकव्हरी एजंटवाले आलेले आहेत आणि मला कोणतीही माहिती देत नाहीयेत. मी त्यांना विचारलं तर कृपया करून मला आपल्या संघटनेची मदत हवी. मी त्या व्यक्तीला बोलता बोलता म्हटलं की त्या संबंधित रिकव्हरी एजंटला फोन देऊन मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांचा लीगल मॅनेजर कोणतरी होता, त्यांनी त्याला लाईनवर घेतलं. मी त्या रिकव्हरी एजंटशी बोललो, त्याचं नाव विचारलं, तुझं नाव काय, रिकव्हरी एजन्सीचं नाव काय, पत्ता काय, ते देण्यास टाळाटाळ करत होते. मी म्हटलं, जर तुमच्याकडे कायदेशीररित्या जर तुमच्याकडे अशी कोणती ऑर्डर असेल, रस्त्यामध्ये वाहन अडवून तुम्ही ते रिकव्हरी केले जाईल अशी कोणती जर परवानगी किंवा अधिकृत एक लेटर किंवा पत्र असेल तर आहे त्या ठिकाणी आम्ही ते वाहन सोडून देऊ, तुम्ही ते वाहन घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे मी त्याला बोललो आणि बरेच 2-3 गोष्टी मी त्याला विचारल्यावर त्याला त्या काही सांगता आले नाहीत. मग मी त्या व्यक्तीला सांगितलं, ज्याची गाडी टू व्हीलर होती, त्याला सांगितलं 112ला फोन करून तात्काळ पोलिसांना बोलव. पोलिसांचं नाव घेताच ते रिकव्हरी एजंट त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणून पळून गेले. पळून जाताना त्या टू व्हीलर वाल्यांनी त्यांचा फोटो देखील काढला आणि मी त्यांना सांगितलं होतं की त्यांचा पाठलाग करून ते कोणत्या दिशेने गेलेले तेवढं ते पहा. मग ते आम्हाला असं कळलं की गुलटेकडी या ठिकाणी क्लासिक एंटरप्राइजेस या ठिकाणी त्यांचं एक ऑफिस आहे, क्लासिक एंटरप्राइजच्या नावाने, ज्याचा चालक मालक करता धरता दीपक शिंदे हा एक गुंड वृत्तीचा व्यक्ती असून त्याने आपल्या हाताखाली चिरीमिरी लहान मुले, वयात नसणारी किंवा वयात असणारी, जे काही बेरोजगार आहेत, काम धंदा नाही, अशा टपोरी लोकांना आपल्या हाताशी घेऊन लोकांना रस्त्यामध्ये अडवणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, अशा प्रकारे रिकव्हरी करत होता. 1.5 वर्षापूर्वी त्यांनी अशीच एक रिक्षा देखील अडवून उचलली होती. त्याच एजन्सीवरती आम्ही गेलो असता त्या रिक्षावाल्यांनी आम्हाला घेऊन गेला. त्या ठिकाणी आम्ही त्यांची चौकशी केली तर आमच्या निर्देशनास असं आढळून आलं की यांनी बँकांचे जे कलेक्शन मॅनेजर यांच्या सोबत हात मिळवणी करून कशा प्रकारे लोकांकडून पैसा उकळता येईल असे धंदे सुरू केले. पंजाब कोर्टाच्या मोहाली कोर्टाची खोटे पेपर बनवून ते रिक्षा चालकाला दाखवून त्याची रिक्षा ती हडप करण्यात आली होती. त्यावेळी देखील आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवला होता. रिक्षा संघटनेच्या वतीने पण आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलला आणि ती रिक्षा तात्काळ त्या ठिकाणी सोडण्यात आली. म्हणजे बराच वेळ त्या ठिकाणी आम्ही फाईट डिबेट वगैरे बोलणं झालं आमचं. त्यानंतर ती रिक्षा सोडण्यात आली. ही तीच एजन्सी ही दीपक शिंदे जो चालवत आहे, क्लासिक एंटरप्राइजेस सॅलिसबरी पार्क या ठिकाणी, याच एजन्सीनी 4-5 लोकांना सोबत घेऊन, त्यामध्ये एक महिलेचा देखील समावेश आहे, 1 ते 2 महिला आहेत. जर कोणी त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना महिलांची धमकी देऊन महिलांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवायचा प्रयत्न करतात किंवा त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला महिलेला छेडलं म्हणून तुम्हाला आम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवू, तुम्ही जर आमच्या विरोधात तक्रार दिली तर. अशा प्रकारे ते धमकावून लोकांकडून पैसे काढतायत. या एजन्सीकडे आम्ही चौकशी केली असता असे कोणतेही पेपर त्यांनी आम्हाला दाखवलेले नाहीयेत. या एजन्सीकडे कोणतेही DRA सर्टिफिकेट नाहीये.
या एजन्सीकडे कोणतेही अधिकृत परवाना नाहीये, हे दुसऱ्याच्या नावावरती हे चालवत आहेत. काही दिवसापूर्वी असाच एक प्रकार झाला. टू व्हीलर रस्त्यामध्ये अडवून त्यांच्या दीपक शिंदेच्या व्यक्तीने टू व्हीलर रस्त्यात अडवली, त्या व्यक्तीला मारहाण केली, शिवीगाळ केली आणि त्याची टू व्हीलर अक्षरशः एका टू व्हीलर वरती उचलून ते घेऊन येत होते आणि त्याचा तो व्हिडिओ व्हायरल करून त्यांनी दहशत माजवण्याचा प्रकार केला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले आहे की हार्ड रिकव्हरी आम्ही करतोय. पोलीस प्रशासन फक्त बागेची भूमिका घेत आहे, सामान्य जनतेचे हाल होत आहेत. याकडे जर पोलीस आयुक्तांनी लक्ष नाही घातले तर सामान्य जनतेचा अतोनात छळ, पिळवणूक होईल. आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतोय की अशा रिकव्हरी एजंटवर खंडणीचे गुन्हे दाखल करून हे जे किडनॅपिंग करतायत लोकांचे रस्त्यामध्ये अडवून, पटना हायकोर्टाचे आदेश आहेत. पटना हायकोर्टाचा एक निकाल आलेला आहे 2023 मे. यामध्ये स्पष्ट सांगितलं गेलेलं आहे की असे कोणतेही नियम किंवा आदेश किंवा पत्रक नाहीये की तुम्ही रस्त्यामध्ये एखाद्याचं वाहन अडवून हे रिकव्हर केले जाईल. यांचं फक्त एकच आहे की स्थानिक पोलीस स्टेशनला हे मॅनेज करतात, तिथील त्या पोलीस स्टेशनला यांचे हप्ते चालू असतात आणि हे आपल्या हद्दीत घेऊन आल्यानंतर म्हणतात चला पोलीस स्टेशनला ऑलरेडी त्यांचं ते साठ लोटा असल्यामुळे पोलीस पण त्यांच्या होकारामध्ये हो मिळ म्हणून होकार देत असते. रितसर प्रोसेस अशी आहे वाहन उचलण्याची. 13/2 नोटीस इश्यू होते. तुम्हाला नोटीस येते की तुमचं आम्ही वाहन उचलत आहोत. जवळील पोलीस ठाण्यामध्ये ते नोटीस देऊन आणि एक नोटीस तुम्हाला देखील दिली जाते. जवळील पोलीस ठाण्याला कळवल्यानंतर तुमचं ते वाहन पोलीस स्टेशनच्या मार्फत हस्तगत केलं जातं. पण असा कोणताही नियम न पाळता आरबीआयने दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून हे रिकव्हरी गुंड वाहन उचलत आहेत. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही फुटेज किंवा काही फोटोज आणि तो जो व्हिडिओ आहे की रिकव्हरी करताना यांनी कशा प्रकारे रिकव्हरी केलेली आहे हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवतोय. थोडंसं तुम्ही ते पाहू शकता की हे रिकव्हरी गुंड कशा प्रकारे वाहनांची चोरी म्हणता येईल याला, की कोणतेही नियम न पाळता रस्त्यांमध्ये अडवून ते वाहन उचलून घेऊन चोरी करतायत. तर यांच्यावरती पोलीस प्रशासनाने एकदा लक्ष घालावे आणि अशा फ्रॉड एजन्सीवरती गुन्हे दाखल करावे. धन्यवाद. आणि जर आपल्याला काही आवश्यकता माहिती लागल्यास तर कर्जदार हक्क संरक्षण संघटना ही महाराष्ट्रभर कार्यरत आहे. आपण याच्याशी संपर्क करू शकता. आपल्याला बँकांच्या विषयी अधिक माहिती किंवा बँकांचे जर कर्जाखाली दबला असाल, कर्जाने पीडित असाल, रिकव्हरी एजंट त्रास देत असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण अवश्य संपर्क करा. धन्यवाद.